ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सती खंड अध्याय 35. दक्षाची श्रीहरींना प्रार्थना, वीरभद्राचे सेनेसहित आगमन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, दक्षाने भयकंपित होऊन विष्णूंना नमस्कार केला व म्हणाला, हे श्रीहरी, हे कृपानिधे, तुम्ही यज्ञस्वरूप आहात, यज्ञाचे रक्षक आहात. माझ्यावर दया दाखवा. माझे आणि माझ्या यज्ञाचे रक्षण होईल असे काहीतरी करा. त्याने श्रीहरींची वारंवार प्रार्थना केली आणि त्यांचे पाय धरून रडू लागला. श्री विष्णूंनी भयभीत दक्षाला उठवले आणि शंकराचे स्मरण करून म्हणाले, हे प्रजानाथा, माझे म्हणणे ऐकशील तर तुझे हितच होईल. तुला तत्वाचे ज्ञान नाही, म्हणून तू सर्वांचे अधिपती असलेल्या भगवान शंकरांची अवहेलना केलीस. त्यांचा अनादर केल्याने नुसते कार्यच निफल होत नाही, तर पदोपदी आपत्ती येतात. जेथे अपूज्यांचे पूजन आणि पूजनीय पुरुषांचा निरादर होतो, तेथे दारिद्र्य, मृत्यू आणि भय यांचे वास्तव्य असते. म्हणून भगवान वृषभध्वजांना नेहमी मान दिला पाहिजे. त्यांची उपेक्षा केल्यामुळेच तेथे मोठे भय उपस्थित झाले आहे. तुझ्या दुर्नीतीमुळे यावेळेस आमच्यापैकी कोणाचाही प्रभाव पडणार नाही, हे मी तुला सत्य सांगत आहे. श्री विष्णूंचे बोलणे ऐकून दक्षाला मोठी चिंता उत्पन्न झाली. तो काहीही न बोलता स्वस्थ उभा राहिला. त्याच्या अंतःकरणात खळबळ माजली होती. मुख पांढरे पडले होते. इतक्यात वीरभद्राची स्वारी तेथे उपस्थित झाली. त्याच्याबरोबरची सर्व सेनाही तेथे येऊन पोहोचली. त्या सेनेतील सर्व वीर निर्भय, तेजस्वी आणि पराक्रमी होते. ते रुद्रसैनिक मोठमोठ्याने गर्जना करू लागले. त्या आवाजाने त्रैलोक्य दुमदुमले. आकाश धुळीने भरून गेले आणि दिशा अंधाराने व्याप्त झाल्या. भयामुळे नवखंड पृथ्वीही कापू लागली. समुद्र क्षुब्ध झाले. सर्व लोकांचा विनाश करण्यास समर्थ अशा त्या विशाल सेनेला पाहून यज्ञस्थानी उपस्थित असलेले सर्व देव आश्चर्यचकित झाले. शिववीरांचा उद्रेक पाहून दक्षाने मान खाली घातली. त्याने आपल्या पत्नीसह श्रीहरींच्या चरणावर लोळण घेतली व अत्यंत काकुळतीने त्यांची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, हे प्रभो, तुमच्या पराक्रमाच्या जोरावरच मी हा महान यज्ञ आरंभाला. हे महत् कार्य सिद्धीस नेणे आता तुमचेच कर्तव्य आहे. तुम्ही यज्ञाचे पालक आहात, धर्माचे आणि वेदांचे अधिष्ठान आहात, शरणागतांचे तारणहार आहात. माझ्यावर कृपा करा, या यज्ञाचे रक्षण करा. दक्षाची दीनवाणी ऐकून श्रीहरी म्हणाले, प्रजापती, धर्माचे पालन करणे हे माझे कर्तव्य सर्वांनाच माहीत आहे. ती माझी प्रतिज्ञा मी मोडू शकत नाही. मी तुझ्या यज्ञाचे अवश्य रक्षण करीन. परंतु आता मी जे सांगणार आहे ते नीट लक्षात ठेव. शिवजींविषयी तुझ्या मनात जी क्रूर बुद्धी आहे ती टाकून दे. नैमिषारण्यात जी अद्भुत घटना घडली होती तिचे तुला स्मरण आहे की नाही? विसरला असशील तर आठवण्याचा प्रयत्न कर. रुद्रांच्या कोपापासून तुझे रक्षण करण्यास कोण समर्थ आहे? या समयी तुझी बाजू घेणे, तुझे संरक्षण करणे ही कुबुद्धीच आहे. कर्म काय, अकर्म काय, हे काहीही तू जाणत नाहीस. बाबा रे, केवळ कर्मानेच सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. ते कर्म सिद्ध होण्यासाठी ज्यांचा ज्यांचा सहयोग प्राप्त होतो त्यांचेही तितकेच महत्त्व असते. भगवान रुद्र हेच निजकृपेने कार्यसिद्धीस नेणारे व कर्मकर्त्याचे कल्याण करणारे आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय कोणत्याही कर्माचे फल मिळत नाही. म्हणून त्यांचा आदर ठेवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जो शांत राहून भावभक्तीने त्यांची पूजा अर्चा करतो त्याला सत्कर्माचे शुभफळ तत्काळ प्रदान करतात. जे ईश्वराला न मानता
केवळ ज्ञानाचा आश्रय धरतात ते कोट्यावधी कल्पांपर्यंत नरकातच खितपत पडतात. दक्षा, तुझ्या यज्ञशाळेच्या प्रांगणात ठाकलेला वीरभद्र शिवजींच्या कोपापासून प्रकट झालेला आहे. तो शिवगणांचा सेनापती असून शिवप्रभूंच्या शत्रूंचा नाश करणारा आहे. तो आपल्या संहारासाठीच येथे आलेला आहे. त्याला अशक्य असे काहीही नाही, ज्याचे निवारण करणे कल्पनेतही शक्य नाही. त्याच्या पराक्रमाविषयी प्रत्यक्षात काय बोलावे? तो सर्वांचे भस्म करूनच शांत होईल, यात संशय नाही. मी महादेवांच्या आज्ञेचे उल्लंघन करून येथे आलो, त्याचा दुष्परिणाम मलाही भोगावा लागणार आहे. वीरभद्रांकडून जो उपद्रव होईल तो थांबवण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. शिवद्रोह करणाऱ्यांना कधीही सुख लाभत नाही. येथे आल्याने मीही दोषास पात्र आहे आणि त्याची शिक्षाही मला मिळणार आहे. या सुदर्शन चक्राचाही येथे प्रभाव चालणार नाही, कारण हे शैव चक्र केवळ अशैवावरच चालते. शिवाज्ञेचे उल्लंघन घडूनही हे अजून माझ्या हाती आहे, ही शिवजींचीच कृपा होय. याचा वीरभद्रावर प्रयोग केला तर हे त्यांच्यापाशी निघून जाईल. बरं, या महावीरांची स्तुती करावी तर यावेळी शिवजी अत्यंत क्रोधायमान असल्याने तिचाही काही उपयोग होणार नाही. अर्थात या परिस्थितीत आपले रक्षण करू शकेल असा त्रैलोक्यात कोणीही नाही. आपण स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे कोठेही लपलो तरी वीरभद्राचे शस्त्र आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. रुद्रदेवांचे सर्व गण फारच शक्तिशाली आहेत. काशीमध्ये त्यांच्या आज्ञेवरून कालभैरवाने ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापून टाकले होते. हे तुला माहीत आहे ना? दक्षाला जे सांगायचे होते ते सांगून झाल्यावर श्रीहरी थोडा वेळ स्वस्थ बसले. इतक्यात वीरभद्र आपल्या अजेय सेनेसह यज्ञमंडपात येऊन धडकला. अध्याय 35 समाप्त. ओम नमः शिवाय.